भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कृत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालबर्डी शाळेमध्ये आम्ही छान अशी परसबाग निर्मिती केलेली आहे। आमच्या विद्यार्थ्या सहकार्याने, आमच्या शिक्षक लोकांच्या सहकार्याने छान आमची परसबाग, या परसबागेमध्ये आम्ही छान छान पालेभाज्या छानपैकी आम्ही टाकलेले आहे। त्यांना नावंसुद्धा आम्ही दिलेले आहे। बघा, टोमॅटो आमच्या शाळेचे सहशिक्षक आदरणीय कनाके सर, त्याला टोमॅटो लागलेले आहे। बघा, टोमॅटो लागलेले आहे, छोटे छोटे टोमॅटो आहेत। यामध्ये छान आम्ही टोमॅटो आमच्या शालेय पोषण आहारामध्ये आम्ही त्यांचा उपयोग करत असतो। त्यानंतर चिली मिरच्या, बघा रोप आहेत आणि हे मिरच्या लागलेल्या आहेत आणि मिरच्या वाळून लाल झाल्या, ते आम्ही शालेय पोषण आहारात आम्ही त्याचा वापर करत असतो। आमचे जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळसुद्धा आमच्या परसबागेला सहकार्य आहे। नियमित प्रकारे त्यांनी पाणी वगैरे देतात, त्यांची निगा राखतात। हे वांगे, ब्रिंजल यांना नावेसुद्धा आम्ही छानपैकी देण्यात आलेले आहेत। वांगे सुद्धा लागलेले आहे, प्रत्येक झाडाला वांगे लागलेले, प्रत्येक झाडाला वांगे आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही पोषण आहारात छान छोटे वापर करत असतो। त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने नवनिर्मिती परसबाग इथे मेथीचा वाफा नवीन तयार करण्यात आला। त्याचप्रमाणे कोथिंबीर, कोरिएंडर, तिकडे सुद्धा एक सांबार कोथिंबीरचा एक वाफा तयार करण्यात आला आमचे मंत्रिमंडळ यांच्या सहकार्याने। त्याचप्रमाणे कढीपत्ता याचा सुद्धा आम्ही आमच्या शालेय पोषण आहारामध्ये वापर करत असतो। त्यानंतर धोपाची सुद्धा आम्ही डाळ भाजी नियमितपणे आम्ही मुलांना आम्ही खाऊ घालत असतो। आपल्या शालेय पोषण आहाराच्या योजनेमध्ये आमचे मंत्रिमंडळ नियमित आमची परसबाग आमच्या शालेय पोषण आहारात नेहमी आमचे सहकार्य करते। त्यानुसार आमचे किचन शेड, यामध्ये आम्ही स्वयंपाक शालेय पोषण आहारासह शिजवत असतो। आमच्या मावशी, त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेला जागा अपुरी असल्यामुळं आम्ही नवनिर्मित प्रकारे मेथी आम्ही ते वाफे वापरून छोटे छोटे रोपं पालकचे, त्याचप्रमाणे जागा अपुरी असल्यामुळे आम्ही त्याचे वाफे वापरून तयार केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे जागा अपुरी असल्यामुळे आम्ही शाळेचं परिसर कमी असल्यामुळे आम्ही जे बाथरूमचे जे स्लॅब आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही परसबागेची निर्मिती केली आहे। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गांडूळ खतसुद्धा आमच्या शाळेमध्ये उपलब्ध केलेले आहेत। त्यांचासुद्धा आम्ही आमच्या परसबागेसाठी नियमित वापर करत असतो। त्यामध्ये आमचं परसबाग प्रफुल्लित राहते। आणि यामध्ये आमची जागा कमी असल्यामुळं आमच्या जे बाथरूम आहे, बाथरूमचे जे स्लॅब आहे त्यावर सुद्धा आम्ही पालेभाज्या निर्मिती केली। आम्ही ते वरसुद्धा परसबाग निर्मिती केलेली आहे। त्यामध्ये आम्ही पालक जाण्यासाठी आम्ही पायऱ्यासुद्धा केलेल्या आहे। त्यामध्ये आम्ही पालक लावलेली आहे। त्यांना नियमित आमचे जे मंत्रिमंडळ आहे त्यांची निगा राखतात, त्यांना नियमित पाणी घालतात। अशा प्रकारे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये परसबाग निर्मिती छान इथं निर्मिती झालेली आहे। धन्यवाद।